नमस्कार। तर मी आज बंडूभाऊ धोत्रे यांचा हा अन्नत्याग सत्याग्रहाचा हा 8वा दिवस आहे आणि ह्या 8वा दिवस असतानाही आज बंडूभाऊ धोत्रे यांच्या आज सायंकाळ आज आपण बघू शकता की टाइम हा 9चा आहे। असं 9चा टायमिंग असतानाही बंडूभाऊ धोत्रे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाला आज छोटे छोटे बालक आपण बघू शकता। छोट्या छोट्या बालकांपासून तर आज महिला वर्ग, तरुण वर्ग, आज तरुणी सुद्धा या ठिकाणी सामील झालेत। म्हणजे हा फक्त आणि फक्त हा एकट्याचा स्वार्थ नाही, तर हा सर्व माझ्या चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांसाठी, पुरुषांसाठी आणि प्राण्यांसाठी हा सत्याग्रह चाललेला आहे। आणि हा सत्याग्रह खरोखरच हा वन्य प्राण्यांसाठी, मानवांसाठी आहे। आणि हा सत्याग्रह जो चाललेला आहे हा गांधीजींच्या विचारांनी आणि सरणीने चाललेला आहे, शांतीच्या मार्गाने चाललेला आहे। परंतु आज या सत्याग्रहाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीची कुठेतरी धार येत आहे हा मी बघतो आहे। आज आपण बघितलं असणार बिरसा मुंडा असे अनेक संस्थेच्या माध्यमातून, पर्यावरणाच्या माध्यमातून अनेक संस्था, आज हजारो शेकडो कार्यकर्ता आज अन्नत्याग या सत्याग्रहामध्ये सामील होत आहेत। आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, आज नाही उद्या तुम्हाला हेच सांगणार आहेत की हा प्रोजेक्ट, हा प्रकल्प उभा व्हावा। आणि काय दाखवले हो आम्ही? आज माझ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सीटीपीएस आहे, माणिकगड आहे, अल्ट्राटेक आहे, सीटीपीएस आहे, सुरजागड आहे। त्यात मग काय सांगितलं आम्हाला? आमिष, फक्त आमिष देण्याचं काम चाललेलं आहे। स्थानिक व्यक्तींना रोजगार देऊ, काय दिला? आमच्या स्थानिक व्यक्तींना फक्त आणि फक्त 8 रुपयाचा झाडू आणि 10 ते 15 हजार रुपयाचा फक्त पगार दिला। परंतु आज तुम्ही त्या फॅक्टरी मध्ये जर आपण जाऊन बघितले तर यूपी, बिहार, परप्रांतीय व्यक्तींना 35 ते 40 हजार रुपयाचा पगार त्यांना मिळतो आहे। आणि आमच्या स्थानिक व्यक्तींना काय मिळालं? धतुरा। हेच चाललेलं आहे आणि हेच ते करणार आहेत। म्हणून माझ्या सर्वस्वी, माझ्या चंद्रपूर वासीय तरुणांना, माझ्या तरुणींना मी हात जोडून विनंती करतो की चंद्रपूर जिल्हा हा वाघांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। त्याच वाघांच्या नेतृत्वाने आणि त्याच कर्तृत्वाने आज माझा तरुण युवा या आंदोलनामध्ये वाघासारखा यावा, माझी तरुणी वाघी सारखी या आज आंदोलनामध्ये आज सामील होत आहे। आणि हा तीव्रतेने आज तलवारीच्या धारीसारखा हा आंदोलन होत आहे। म्हणून मी प्रशासनाला कदाचित या आंदोलनामध्ये सामील झाले असताना मी सांगू इच्छितो या चंद्रपूर प्रशासनाला की कदाचित हा आंदोलन दडपशाहीचा जर प्रयत्न करत असणार तर हा चंद्रपूरचा प्रशासनही कदाचित कमी पडेल। म्हणून अंबानी, अंदानी यांचा प्रोटोकॉल किंवा यांचा जो फौजफाटा असेल यांचा बंदोबस्त या प्रशासनाने करावा, एवढंच मी बोलू इच्छितो। मी जनता की आवाज, ईश्वर के सहारे यूट्यूब चॅनल, विदर्भ राज्य आंदोलन समिती, युवा कार्याध्यक्ष, सोशल मीडिया प्रमुख, चंद्रपूर। जय विदर्भ।